जुई ऑफिसमध्ये आली तेव्हा तिला थोडं लेट झालेला. ती लगेच अनुश्री मॅडमच्या केबिनमध्ये गेली तर तिथल्या पिऊनकडून तिला कळलं की अविनाशसोबत अगोदरच मीटिंग सुरू झालेली. तिने एक सुस्कारा सोडला आणि अविनाशच्या केबिनच्या दिशेने गेली. तिथं येताच ती थबकली. तिने मागे वळून पाहिलं. तिचा डेस्क तसाच होता. काहीच बदल झालेला नव्हता. कदाचित कोणीतरी दुसरं तिथं काम करत असणार. तिचं मन भरून आलं. तिने एक दीर्घ श्वास घेऊन त्याच्या केबिनच्या दरवाजावर टकटक केलं. कम इन, त्याचा आतून आवाज आला आणि तिला 8 महिन्यांपूर्वीचं सगळं नजरेसमोर येऊन गेलं. तिचं मन कमजोर पडत होतं पण ती मात्र ठाम होती. तिने दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेली. ती पण त्यांच्या शेजारी जाऊन बसली. तिने मान वर करून अविनाशकडे पाहिलं पण त्याने मात्र एकदाही तिला पाहिलं नाही. त्याचं असं इग्नोर करणं तिच्या हृदयाला वेदना देऊन गेलं. तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि तो उभा राहून दुसरीकडे तोंड करून फोनवर बोलू लागला. त्याचं लक्ष नाही हे पाहून आता विजयने जुईकडे पाहिलं. ती लेट आल्यामुळे अविनाश त्यांच्यावर चिडला होता आणि म्हणून आत्ता त्याला जुईचा राग येत होता. व्हॉट इज धिस, इतका लेट? तुला वेळेवर येता येत नाही का? तुझ्यामुळे बाकी सगळे ओरडा खायचा का? विजय रागात जुईला बोलला. आय एम सो सॉरी, जुई माफी मागत बोलली. तुझ्यामुळे विजय पुढे काही बोलणार तेवढ्यात. हाऊ डिअर यू, अविनाश त्यांच्यासमोर टेबलवर हात आपटत रागात बोलला. तसं तिघे पण घाबरून उठून उभे राहिले. व्हॉट हॅपन सर, विजयने घाबरून विचारलं. अनुश्री पण थोडं चकित झालेली आणि जुई गोंधळली होती. अजूनही हा सनकी सायको आहे, थोडा पण बदलला नाही, जुई मनातच बोलली. अविनाश थोडं शांत होऊन मागे झाला. धिस प्रोजेक्ट आय एम नॉट सॅटिस्फाईड. कम टुमारो. अनुश्री तुम्हाला चेंजेस मेल करेल, अविनाश खिशात हात घालून शांतपणे बोलला. पण त्याच्या शब्दात कमालीची धार होती. त्या तिघांनी मान हलवली आणि बाहेर पडले. ते जाताच अविनाशचा चेहरा पुन्हा रागीट बनला. हाऊ डिअर ही, तू माझ्या जानूशी इतक्या रोडली कसं बोलू शकतो, अविनाश रागात बोलला. इकडे अनुश्रीने त्या दोघांकडे पाहिलं. तुम्ही दोघं कॅन्टीनमध्ये काहीतरी खाऊन घ्या, मी सरांशी बोलून काय चेंजेस आहेत ते बघते, अनुश्री बोलली. जुई आणि विजय कॅन्टीनमध्ये गेले. हे CEO थोडे जास्तच स्ट्रिक्ट आणि सायको वाटतात, विजय वैतागून मान हलवत बोलला. मनातच राग आला कारण तो अविनाशला काहीतरी बोलत होता. तुला काय वाटतं, विजयने कॉफीचा मग घेत विचारलं. मला काहीच नाही वाटत नाही, जुई निर्विकारपणे बोलली. पूर्ण प्रोजेक्टचा प्लॅन रेडी आहे आणि आत्ता पुन्हा त्यात चेंजेस करायचे म्हणजे इथं आणखी 1-2 दिवस थांबावं लागेल आपल्याला, विजय बोलला. जुईनं हुंकारा दिला आणि त्याच वेळी तिचं लक्ष बाजूच्या टेबलवर गेलं. आत्ता मात्र तिचे डोळे विस्फारले. काय झालं, तिच्या चेहऱ्यावरचे थोडे विचित्र एक्सप्रेशन बघून विजयने विचारलं. काही नाही, जुई तिची नजर हटवत बोलली. पण आत्ता ती अस्वस्थ झालेली. राहून राहून तिचं लक्ष बाजूच्या टेबलवर जात होतं कारण तिथं जयश्री बसलेली. म्हणजे ती याच ऑफिसमध्ये काम करत असणार. कोल्हापूरमध्ये ती अविनाशच्या मागे होती, इथे पण त्यासाठीच आली असेल का? जुई मनातच विचार करून अस्वस्थ होत होती. पण जयश्री मात्र तिच्याकडे लक्ष नव्हतं. ती तिथल्या बाकीच्या मुलींसोबत बोलण्यात व्यस्त होती. जुईने आत्ताच तिचं पूर्ण लक्ष त्यांच्या बोलण्याकडे लावलं. थोडं थोडं कानावर पडत होतं. त्या मुली तिला चिडवत होत्या असं वाटत होतं. ते जयश्री, कधीतरी आम्हाला पण बॉससोबत कॉफीची संधी दे ना. ते जेव्हा येणार असतील तेव्हा आम्हाला पण बोलवत जा, म्हणजे तेवढेच आम्हाला पण मनाला समाधान होईल, एक मुलगी जयश्रीला बोलत होती. नाही हां, अविनाशना जास्त गर्दी असली की आवडत नाही. ते माझ्यासाठी फक्त इथं कॉफी प्यायला येतात. सगळ्यांना बोलवायचं म्हटलं तर मलाच रागवतील ते, जयश्री पाऊच काढून बोलली. आणि इकडे जुईला मनातच दुःख झालं. म्हणजे इथं अविनाश जयश्रीसोबत कॉफी पितात,
मज्जा करतात आणि तिकडे मी त्यांच्यासाठी तडफडत आहे. तिचे डोळे लगेच पाणवले. आता तिला आणखी काहीही ऐकायचं नव्हतं. विजय सर, आपण जाऊया का? माझं डोकं जड झालेलं आहे, ती बोलली. नाही, जेवढे चेंजेस आहेत तेवढे करूनच आपण हॉटेलवर जाणार आहोत. मला कामात कोणता हलगर्जीपणा नको आहे. तसंही तू स्वतःहून या प्रोजेक्टसाठी आली आहेस. थोडी रिस्पॉन्सिबिलिटी दाखव, विजय थोडक्यातपणे बोलला. सॉरी, ती बोलली आणि तिने खाली मान घालून बसली. आता इथे ये आणि प्रेझेंटेशन बघ. दोघं मिळून बघितलं तर आणखी बेटर बनवता येईल, विजय बोलला. जुई उठली आणि त्याच्या शेजारी जाऊन बसली. ते दोघे पण प्रेझेंटेशनमध्ये बिझी झाले. मध्येच विजय तिला खांद्यावर टॅप करून शाबासकी देत होता आणि त्याचवेळी ते सगळं मॉनिटरवर पाहणारा अविनाश भयंकर रागात होता. त्याला फक्त तो तिच्या खांद्यावर हात ठेवतोय एवढंच कळत होतं. त्यामुळे त्याच्या मनात ज्वालामुखीचा उद्रेक होत होता. आता तिथे जाऊन त्याला ऑफिसमधून ढकलून बाहेर काढावे अशी इच्छा होत होती, पण तरीही तो खूप कंट्रोल करत होता. त्याला तर जुईचा पण राग येत होता, कारण की त्याला खांद्यावर हात ठेवून देत होती. त्याने रागात अनुश्रीचा नंबर डायल केला आणि पुन्हा एकदा त्या दोघांसाठी बोलवायला सांगितलं. त्याने फोन खाली ठेवून तेवढ्यात त्याचा फोन पुन्हा वाजला. स्क्रीनवर डॅडी येत होतं. त्याने वैतागून फोन रिसीव्ह केला. हॅलो, अविनाश आवाजावर कंट्रोल करत बोलला. अविनाश, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. समोरून डॅडीचा आवाज आला. हे बघ अविनाश, आज जयश्रीचा बर्थडे आहे. आता ती जर तिच्या घरी असती तर तिच्या घरच्यांनी सेलिब्रेट केला असता, पण सध्या ती आपल्या घरी आहे. तर मला वाटतं निदान तू आज तिला डिनरसाठी बाहेर घेऊन जावं. तेवढाच तिला आनंद होईल. तुझ्या मॉमला पण असंच वाटतं बघ, जमलं तर. डॅडी, अविनाश थोडं विचारात पडला. त्याने समोरच्या स्क्रीनकडे पाहिलं आणि काहीतरी विचार केला. ओके, तो बोलला. डॅडी थोडं चकित झाले, पण त्याने होकार दिला म्हणून त्यांना समाधान वाटलं. त्यांनी फोन ठेवला. तेवढा काचेतून जुई, विजय आणि अनुश्री येताना दिसले. ते तिघे पण येऊन त्याच्या समोर बसले. जुई खाली मान घालून बसली होती. तिचं लक्ष त्याच्याकडे लक्षच नव्हतं असं दाखवत होती आणि तेच त्याला जास्त त्रास देत होतं. त्यांनी त्याच्याकडे बघतच जयश्रीचा नंबर डायल केला आणि तिला केबिनमध्ये यायला सांगितलं. त्याच्या त्या वागण्याने जुई मनातच उदास झाली. इकडे जयश्री मात्र खुश झालेली, कारण आज पहिल्यांदा त्याचा फोन आलेला आणि त्याने स्वतःहून तिला बोलावलं होतं. तिने तिच्या सगळ्या मैत्रिणींना सांगितलं आणि लगेच त्याच्या केबिनकडे यायला निघाली. ती जेव्हा केबिनमध्ये आली तेव्हा अगोदरच काही लोक तिथे आले होते. तिचा थोडा मूड ऑफ झाला. तिला वाटलं होतं की एकांतात अविनाश तिला बोलवेल. ती तशीच थोडं नाराज होऊन आतमध्ये आली आणि तिथे आल्यावर मात्र जुईला बघून थोडी शॉक झाली, कारण तिच्या माहितीप्रमाणे जुई तिथून निघून गेली होती आणि अविनाश आणि त्याच्यात काहीच नव्हतं असं तिला कळलं होतं. मग आता तिथे ती काय करत होती? जयश्री, अविनाशने तिला सोफ्याकडे इशारा केला. जयश्री सोफ्यावर बसली आणि तिने जुईकडे पाहिलं. जुईने हलकेच हसून तिला प्रतिसाद दिला आणि ती हसते ते बघून अविनाशला जास्तच राग आला. ॲक्च्युली जयश्री माझी रिलेटिव्ह आहे आणि आज तिचा बर्थडे आहे, सो रात्री छोटीशी पार्टी ठेवली आहे. तुम्ही तिघे पण आम्हाला जॉईन व्हावं असं वाटतं. इफ यू डोंट माइंड. अविनाश जुईकडे एक कटाक्ष टाकत बोलला. जुईच्या चेहऱ्यावर आत्ता उदासी स्पष्ट दिसत होती. वाय नॉट? आम्ही नक्कीच जॉईन. हो, विजय आनंदाने बोलला. अनुश्रीने पण हसून सहमती दिली. जुई मात्र खाली मान घालून बसलेली. या पण येतील ना? त्यांनी जुईकडे पाहिलं. हो, जुईने निर्विकारपणे उत्तर दिलं. दॅट्स गुड. जयश्री, गेट रेडी. तो जयश्रीकडे हसत बघून बोलला. जयश्री जबरदस्त खुश झालेली. येस. अविनाश, जयश्री आनंदात बोलली. तिने मुद्दाम सर बोलायचं टाळलं
आणि नेमकंच तेच जुईने नोटीस केलं. ती त्याच्या ऑफिसमध्ये काम करत असूनही तो तिला त्याच्या नावाने हाक मारू देतोय हे तिच्या मनाला खूप लागलं. विजय सर झालं असेल तर जाऊया का? जुईने हळूच विजयला विचारलं. ओके सर, आम्ही जाऊ का? रात्री भेटूया. आम्हाला हॉटेल सांगा. आम्ही येऊ तिथं, विजयने विचारलं. ते बाहेर जाताच जयश्री सोफ्यावरून उठली आणि अविनाश समोर येऊन उभी राहिली. थँक्यू सो मच, ती आनंदाने बोलली. वेलकम, यू मे लिव्ह नाव, तो काचेतून बाहेर बघत निर्विकारपणे बोलला. रात्री जुई आरशासमोर बसून एकटक स्वतःला बघत होती. आज तिने लॉंग वन पीस घातला होता आणि भरमसाठ मेकअप केला होता, कारण तिला तिच्या चेहऱ्यावरचं दुःख कोणालाच दिसू द्यायचं नव्हतं, स्पेशली अविनाशला. कारण आज त्याची पार्टी होती, ती पण कोणा दुसऱ्यासाठी देत होता. तिच्यासाठी त्याने असं कधीच काही केलं नव्हतं, पण जयश्रीसाठी तो कोण दुसऱ्याला पार्टी देत होता. तिला हे सगळं पचवणं खूप अवघड जात होतं आणि म्हणून ती मेकअपने चेहरा लपवत होती. पण काही केल्या दर मिनिटाला अविनाशला आठवून डोळे पाणवत होते. का आपण इतक्या खोल प्रेमात पडलो याचा तिला पश्चाताप होत होता. तिला हे सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं वाटत होतं, पण ते पण तिच्यासाठी शक्य नव्हतं. तेवढ्यात तिचा फोन वाजला. विजयने मेसेज केला होता. तिने पर्स घेतली आणि खाली आली. त्याच हॉटेलमध्ये पार्टी होती. तिने इकडे तिकडे पाहिलं तर विजय तिच्याच दिशेने येत होता. ही जुई, यू आर लुकिंग ब्युटिफुल, तो हसत बोलला. तिने पण त्याला स्माईल दिली. विजय. ते दोघे पण एका प्रायव्हेट एरियामध्ये गेले. बाजूला स्विमिंग टँक होता आणि त्याच्या शेजारी एका गोलाकार मोठा टेबल होता. तो सजवलेला होता. त्यावर जयश्री आणि अविनाश हसत काहीतरी बोलत होते. अनुश्री पण त्यांच्यात सामील झालेली. जुई तिथे आली आणि त्यांच्या शेजारी जाऊन बसली. सगळ्यांनी एकमेकांना ग्रीट केलं. जुईने अविनाशकडे पाहिलं, पण टाळी मात्र तिला पाहून न पाहिल्यासारखं केलं. मग मात्र तिला राग आला. तिने पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. हॅपी बर्थडे जयश्री, तिने जयश्रीला हातात हात देऊन विश केलं. थँक्स, जयश्रीने हसून प्रतिसाद दिला. थोड्याच वेळात डिनर आला. ड्रिंक पण आली. तू ड्रिंक घेतेस का? विजयने विचारलं. नाही जुई, मी पण घेणार आहे थोडंसं, जयश्री आनंदात बोलली. अनुश्रीने पण थोडं घेतलं. त्या सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या. जुई मात्र अधूनमधून अविनाशकडे बघत होती, पण त्याचं लक्ष नव्हतं असं तिला वाटत होतं. त्यामुळे ती जास्तच अस्वस्थ होत होती. खरंच अविनाश पूर्ण चेंज झाला आहे, किंवा मग आपणच त्याच्या प्रेमात एवढा वेळ होतो की आपण त्याला वेगळं समजत होतो. त्याला आपण आवडतो असं वाटत होतं, पण तो आपल्याला पूर्ण विसरून गेला आहे. कदाचित त्याला आपण आठवत पण नसेल. तिचं मन तिलाच समजावत होतं. रडत अचानक तिच्या ड्रेसवर ड्रिंक सांडलं. तशी ती उठून उभी राहिली. ओ आय एम सॉरी, जयश्री दिलगिरी व्यक्त करत बोलली. इट्स ओके, मी साफ करून येते, जुई ड्रेस झाडत बोलली आणि वॉशरूमकडे गेली. मी पण येथे थांब, जयश्री बोलली आणि तिच्या मागे पळाली. दोघी वॉशरूममध्ये आल्या. जुई पाणी घेऊन तिचा ड्रेस साफ करू लागली. जुई, जयश्रीने हाक मारली. तसं जुईने चमकून तिच्याकडे पाहिलं, कारण कोल्हापूरमध्ये तर ती तिला दी बोलत होती आणि आत्ता डायरेक्ट नावाने हाक मारत होती. तुझी कंपनी का सोडली? जयश्रीने विचारलं. मला दुसरीकडे चांगली ऑफर मिळाली म्हणून सोडली, जुई ड्रेस झाडत बोलली. खरंच का? आय मीन, KB ग्रुपपेक्षा चांगली कंपनी तुला मिळणं शक्य नाही. जाऊ दे, तसेही मला माहिती आहे तू का सोडली ते, जयश्री हसत बोलली. अच्छा, काय माहिती आहे? जुई भोवया वर करून विचारलं. तू आजोबांसाठी अविनाशच्या वाईफचं नाटक करत होती आणि त्यातच तू अविनाशची खरोखरची वाईफ बनण्याचं स्वप्न बघू लागली. खरं तर कोल्हापूरमध्ये तू जेव्हा अविनाशच्या मिठीत गेली तेव्हा वाटलं की तुमच्यात काही असेल, पण इथे आल्यावर हे सगळं कळलं. त्यात तू बहुतेक अविनाशवर प्रेम करायला लागली.
आणि म्हणून अविनाशने तुला कंपनीमधून बाहेर काढलं, जयश्री बोलली आणि जुई शॉकमध्ये तिला बघू लागली. तिला भयंकर राग आलेला. 1 मिनिट, मला तुझ्या अविनाश सरांनी कंपनीतून बाहेर काढलं नाही, मी स्वतः गेली. ओके, माझं टॅलेंट एवढं आहे की मला कुठेही जॉब मिळू शकतो आणि कोणी मला बाहेर काढू शकत नाही. ओके, जुई रागात बोलली. जाऊ दे, तुला वाईट वाटलं का? आय एम सॉरी, पण स्वतः अविनाश सरांनी सांगितलं की तू त्यांच्या मागे मागे करत होती म्हणून त्यांनी तुला बाहेर काढलं, जयश्री ठसक्यात बोलली आणि जुईच्या चेहऱ्यावर आता मिश्र एक्सप्रेशन उमटलं. बरं, चल जाऊ, या बाहेर, तुझं झाले, जयश्री बोलली आणि बाहेर पडली. जुई मात्र अजूनही शॉकमध्ये तिथेच उभी होती. अविनाश असं बोलला, मी त्याच्या मागे करत होते म्हणून त्याने मला काढलं. रागात तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. आत्ता जाऊन त्याला जाब विचारावा असं तिला वाटलं, पण आता त्याच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं. त्याचा विचार पण करायचा नाही. तो खरंच सडका आहे, कुचका, खोटारडा आहे. त्याच्यावर प्रेम करणारं खरंच आयुष्यातील सगळ्यात मोठी मिस्टेक होती. ती रागात लाल झालेल्या चेहऱ्यावर पाणी मारत होती. थोड्या वेळाने ती बाहेर आली तर सगळे हसत गप्पा मारत होते. तिने रागात अविनाशकडे पाहिलं आणि तिला जयश्रीचे शब्द आठवले. तिला खूप जास्त अपमानित वाटलं. तिचा स्वाभिमान ठेचला गेला होता. समोर विस्कीची बॉटल होती. तिने पटकन ती उचलली आणि तोंडाला लावली. जान, अविनाशच्या तोंडातून अस्पष्ट हाक बाहेर पडली. पण त्या अगोदरच अनुश्रीने तिच्या हातातील बॉटल पकडली होती. त्याचे शब्द कोणालाच ऐकू गेले नाहीत. जुई, जुई, अगं तुला घ्यायचे आहे का? मग थोडं सोडा मिक्स कर, अशी प्लेन घेऊ नये, अनुश्री तिला बोलली. इट्स ओके मॅडम, असंच आवडतं मला, ते बोलली आणि पुन्हा तिने ती बॉटल तोंडाला लावून. अविनाश शॉकमध्ये तिला बघत होता. विस्की पहिल्यांदा ती पीत होती हे तिच्या वाकड्या झालेल्या चेहऱ्यावरून स्पष्ट कळत होतं. पण ती का असं करते ते मात्र त्याला कळलं नाही. मनात तो थोडा रागवला. तिने ती पूर्ण बॉटल पिऊनच खाली ठेवली. यानंतर सगळ्यांचे जेवण झालेलं. जयश्री बाहेर ड्रायव्हर वाट बघतोय, तू जा, मला थोडं काम आहे, अविनाश जयश्रीकडे बघत बोलला. त्याच्या डोळ्यात न कळत राग होता. जयश्रीला थोडं आश्चर्य वाटलं. मी तुमची वाट बघते, जयश्री हसत बोलली. नाही, मला दुसरीकडे जायचं आहे, तू जा, तो करारी आवाजात बोलला. तिला आणखी काही बोलायचं होतं पण त्याच्या डोळ्यातला राग पाहून ती गप्प बसली. तिने सगळ्यांचा निरोप घेतला. जुईला काहीच कळत नव्हतं. ती फक्त शांतपणे सगळ्यांना बघत होती. तिला थोडी थोडी विस्की चढत होती. जुई, तू जाशील ना तुझ्या रूममध्ये की मी सोडायला येऊ? अनुश्रीने जाता जाता विचारलं. नो, माझं मी जाईल, जुई हसत बोलली. पण तिचं हसणं थोडं विचित्र होतं. अनुश्रीने मग निघून गेली. ओके अविनाश सर, आम्ही पण जातो, विजय बोलला आणि जुईकडे वळला. जुई चल, मी तुला तुझ्या रूममध्ये सोडतो, विजय तिचा हात पकडत बोलला आणि अविनाशच्या हातांच्या मुठी घट्ट झाल्या. नाही, मला जाता येतं, गरज नाही कोणाची, तुम्ही जा, जुई उठून त्याचा हात झटकत बोलली. विजयने पण मग जास्त मेहनत घेतली नाही. ओके, यू माय लव अविनाश, विजयला बोलला. विजय मग लिफ्टकडे गेला. बाय अविनाश सर, जुई पण जबरदस्ती अविनाशकडे बघून हसत बोलली आणि तिथून पायऱ्यांकडे जाऊ लागली. अविनाश अजूनही तिथेच बसून जुईकडे जात असलेल्या दिशेला बघत होता. त्यांनी फोन ओपन करून त्यावर काहीतरी मेसेज केला आणि मग जुईच्या मागोमाग गेला. ती पुढे जाऊन हॉटेलच्या ओपन एरियामध्ये उभी होती. तिथे कोणीच नव्हतं. बाहेर थोडा पाऊस सुरू झाला होता. ती त्याच्याकडेच बघत होती. डोळे थोडे लाल झाले होते. त्याने इकडे तिकडे बघितलं आणि तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला. रूममध्ये जा, तो बोलला. त्याच्या आवाजाने तिने त्याच्याकडे पाहिलं. मी नाही जाणार, तुम्हीच जा, मी इथेच राहणार,
ती रागात बोलली आणि पुन्हा पाऊस बघू लागली. जान, त्याने हळूवार हाक मारली आणि आत्ता तिने रागात त्याच्याकडे पाहिलं. जुई, माझं नाव जुई आहे, हे जान त्या जयश्रीला बोला. ती रागात बोलली आणि थोडं शॉक झाला. त्याने तिचा दंड पकडला आणि स्वतःकडे वळवलं. तिने लगेच हात त्याचा झिडकारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने आत्ता तिची दोन्ही दंड घट्ट पकडले. तिला का जान म्हणू? माझी जान फक्त तू आहेस. तिच्या डोळ्यात बघत तो जबरदस्त रागात बोलला, पण तिने तर फक्त पहिलंच वाक्य ऐकलं. ती आवडते ना तुम्हाला? तुम्ही तिला सांगितलं ना की मला तुम्ही? जुई आत्ता रडायला लागली. तिला पुढचं काही बोलता येत नव्हतं. व्हॉट? त्याने गोंधळून विचारलं. तिने दोन्ही हातांनी त्याची कॉलर पकडली. त्याने मान खाली घालून कॉलरकडे एकदा पाहिलं आणि मग तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे रागाने लालबुंद झाले. अविनाश सर, आय हेट यू. ती तिच्या कॉलर बोनवर नखं रुतवत बोलली. तिच्या डोळ्यात राग आणि वेदना दिसत होत्या. चुकीचा अविनाश बघून चाट पडला. येस, आय हेट यू. ती पुन्हा रडत ओरडली आणि त्याला ओरबाडत खाली बसली. अविनाशने तिच्याकडे पाहिलं. ती रडत होती. आता त्याला काहीच सुचत नव्हतं. त्याने पटकन फोन काढला आणि एक नंबर डायल केला. मेक शुअर की कोणी माझा पाठलाग नाही करणार. तो फोनवर बोलला आणि त्याने खाली वाकून तिला दोन्ही हातावर उचलून घेतलं. तिने ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने त्याची मिठी घट्ट केली. बहुधा विस्की जास्त चढली होती, त्यामुळे तिला सुधारत नव्हतं, पण तरीही त्याची हवीहवीशी मिठी आणि त्याच्या परफ्यूमचा सुगंध तिला बेभान करून गेला. पोटात अचानक त्याची फुलपाखरू येऊन बागडू लागली. तसं तिने त्याच्या मानेवर हात गुंफून त्याच्या छातीत डोकं खुपसलं. त्याच्या शरीराची हलकीशी थरथर त्याला पण जाणवली. तो थोडा गालात हसला आणि तिला पूर्ण कहर केलं. मग तो तिला घेऊन बाहेर गेला. समोरच अंधारात येत काळ्या रंगाची गाडी पार्क केली होती. एका माणसाने परत येऊन दरवाजा उघडला. मग त्याने त्यात तिला बसवलं आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. त्याच्या कॉलरला पकडलं आणि छातीवर आता तिने ओरबडलेली जागा चरचरत होती. एकदा त्याने त्या जखमीकडे पाहिलं. त्याला तेल लावून बाईट्स असल्याची फिलिंग आली आणि मग ती वेदना पण त्याला हवीहवीशी वाटली. त्यांनी शर्टवरचं बटन पॅक केलं आणि जुईकडे पाहिलं. ती सीटवर बसून बोलत होती. तिच्या केसावर पावसाची छोटी थेंब जमली होती. तो तिच्या बाजूला झुकून सीट बेल्ट लावू लागला. सीट बेल्ट लावता लावताना त्यांनी त्याच्याकडे पाहिलं की डोळ्यांची उघडझाप करत त्याला बघत होती. क्षणभर त्याला तिथेच मिठीत घेण्याची तीव्र इच्छा झाली, पण त्याची नजर फिरवली आणि गाडी स्टार्ट केली. तुम्ही मला कुठे नेता? जुई डोळ्यांची उघडझाप करत विचारत होती. आत्ता तिला नशा पूर्ण चढली होती. अविनाशने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा रस्त्यावर बघू लागला. अविनाश सर, हे पुन्हा हाक मारली. लेट्स हॅव सम स्पेशल टाईम टुगेदर. तो एवढंच बोलला. तिने हुंकार दिला. तिने मान तिरपी करून विचारलं. त्यांनी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात नशा स्पष्ट दिसत होती. भडक कमी सुंदर दिसत होती, पण त्याला तो मेकअप नको होता. त्याने गाडी ड्राईव्ह करता करता समोरचा टिश्यू पेपर घेतला आणि तिच्याकडे फेकला. तू मेकअप काढून टाक. आय डोंट लाईक इट. तो थोडा रागात बोलला. ती हसली, एखाद्या लहान निरागस मुलीसारखी. मेकअप काढला तर मी तुम्हाला आवडेल? तिने बालिशपणे विचारलं. तुम्हाला कशी आवडतेस? तू मेकअप कर नाहीतर करू नको. आय लाईक युअर मोर देन एनिथिंग. अँड वन मोर थिंग, यू आर नॉट जस्ट माय लाईफ, यू आर माय एव्हरीथिंग. तो बोलला आणि तिचे डोळे पाणावले. पण नशेमध्ये तिचं मन विचार करायला कमी पडत होतं. नाही, तुम्हाला नाही आवडत. ती जयश्री आवडते. जुई तोंड बारीक करून बोलली. अविनाश गप्प बसला. सल, बोला ना, कुठे चाललो आपण? तिने पुन्हा बाहेरचा रस्ता बघत गोंधळून विचारलं. इन द वर्ल्ड ऑफ आवर ड्रीम्स, जस्ट यू अँड मी.
लेट्स मेक अ मेमोरेबल नाईट. तो एक दीर्घ श्वास घेत बोलला. उर्वरित भाग लवकरच. श्री स्वामी समर्थ.